आणि आता पाहणार आहोत सविस्तर प्राईम टाइम। उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। विरोधकांना अधिवेशनातील विषय माहीत नाही आणि देवेंद्र फडणवीसांनी असं म्हटलंय, तर विरोधी पक्षांना आत्मविश्वास गमावल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे। ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी येतील त्या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्याची ही सत्तारूढ पक्षाची तयारी आहे। आणि आता मला असं वाटतं की आमची ताकद देखील वाढलेली आहे, पण या शक्तीचा कुठेही दुरुपयोग न करता जास्तीत जास्त चर्चा घडवून जे लोकहिताचे प्रश्न देखील विरोधी पक्ष उचलेल ते विरोधी पक्षाकडून आले तरीही त्याला न्याय देण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करू। विरोधी पक्षाच्या वतीने एक पत्र आम्हाला देण्यात आलेलं आहे। मी पहिल्यांदाच असं बघितलं की विरोधी पक्षाला विषयच माहित नाहीये, त्याच्यामुळे त्यांनी पत्राच्या ऐवजी ग्रंथ दिलेला आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातले मला असं वाटतं जेवढ्या लक्षवेधी त्यांनी दाखल केले आहेत त्या लक्षवेधी एकत्रित करून त्याचं एक पत्र दिलेलं आहे। परंतु जसं पत्र दिलं देवेंद्रजींनी पण ते सांगितलं काय ग्रंथ आहे। आपला अंतिम आठवडा प्रस्ताव कसा असतो तसा अगदी त्याच्यामध्ये सगळे विषय म्हणजे एकंदरीत परिस्थिती वरून विरोधी पक्ष देखील गोंधळलेला दिसतोय, गोंधळलेल्या वातावरणात दिसतोय। एक आत्मविश्वास गमावलेला कसा विरोधी पक्ष आणि अवसान गळाल्यानंतर काय होतं याचं चित्र या सर्व परिस्थितीतून दिसतं। मी काय कोणाला कमी लेखत नाही। आम्ही सगळेच जण अनेक वर्ष सरकारमध्ये काम करत आहोत, विरोधी पक्षामध्ये देखील आम्ही लोकांनी काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं कुठलाही दोघांचाही सन्मान ठेवून आम्ही लोक त्याच्यामध्ये लक्ष घालू आणि त्याला उत्तरं देण्याचं काम करू। कुठेही त्या उत्तराच्या मध्ये उगीच काहीतरी थातुरमातूर सांगण्याचा प्रयत्न आम्हा कुठल्याही मंत्र्यांच्याकडनं किंवा कुणाकडनं सत्ताधारी पक्षाच्याकडनं कुणाकडनंच होणार नाही। ही देखील ग्वाही या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं मी महाराष्ट्रातल्या जनतेलाही देतो आणि विरोधी पक्षाला देखील देतो। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या गटानं वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांची भेट घेतली। तब्बल पाऊण तास अजित पवारांसह मंत्री दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांशी संवाद साधला। या भेटीत नेमकं काय झालं पाहूयात, या संदर्भातला आमचा हा प्राईम टाइम रिपोर्ट। अजित पवार पुन्हा शरद पवारांच्या भेटीला। पटेल, तटकरे आणि एनसीपीचे सगळे मंत्री हजर। राष्ट्रवादी एकसंध ठेवण्याची पवारांना विनंती। बंडखोरांच्या विनंतीवर शरद पवारांचं मौन। पवारांच्या मौनामुळे अजित पवार गट संभ्रमात। रविवारी यशवंतराव चव्हाण सेंटर बाहेरचा हा लवाजमा। शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिवेशनात सत्ताधारी महायुतीला घेरण्याची तयारी करत असताना रविवारी अचानक सत्ताधारी अजित पवार गटाचे नेते शरद पवारांच्या भेटीला पोहोचले। उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यासह सगळेच मंत्री आणि महत्त्वाच्या नेत्यांनी तब्बल पाऊण तास पवारांशी संवाद साधला। या भेटीनंतर अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेलांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी शरद पवारांना राष्ट्रवादी पक्ष एकसंध ठेवण्याची विनंती केल्याची माहिती दिली, पण यावेळी पवारांनी मौन साधल्यानं अजित पवार गट रित्या हाती परतला। पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ कसा राहू शकतो त्याच्यासाठी पण त्यांनी योग्य विचार करावा आणि येणाऱ्या दिवसामध्ये मार्गदर्शन सुद्धा ते करावं अशी आम्ही सगळ्यांनी विनंती केली आहे। आदरणीय पवार साहेबांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही। अजित पवार गटाच्या भेटीवेळी सुप्रिया सुळे,
जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडही हजर होते. अजित पवारांसह बंडखोर नेत्यांनी पवारांसमोर दिलगिरी व्यक्त केल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं. पण शरद पवारांनी केवळ त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्याचं जयंत पाटील म्हणाले. त्यामुळे शरद पवारांच्या मौनानं बंडखोर नेत्यांचं टेन्शन कायम ठेवल्याचं चित्र आहे. त्याच्यातून काहीतरी मार्ग तुम्ही काढा अशी विनंती त्यांनी केली. त्यावर माननीय शरद पवार साहेब यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. खरं तर अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपचा हात पकडलाय. त्यामुळे अजित पवारांनी सगळे मंत्री आणि प्रमुख नेत्यांसह शरद पवारांची भेट घेणं संशय निर्माण करणारं ठरू शकतं. पण फडणवीसांनी मात्र अजित पवार गटानं शरद पवारांना भेटणं गैर नसल्याचं सांगत संशयाची शक्यता फेटाळली आहे. मला त्याची कल्पना नाहीये, पण भेट घेतली तर त्यात शेवटी वर्षानुवर्ष त्यांचे नेते पवार साहेब राहिलेले आहेत, त्यामुळे भेट घेतली तर त्यात काही वाव आहे असं मला वाटत नाही. नाही, मला त्याची कल्पना नाही. मला कल्पना नाही. 2 दिवसांपूर्वी खाते वाटप जाहीर झाल्यानंतर अजित पवारांनी सिल्वर ओकवर जाऊन पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर रविवारी सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांसह अजित पवारांनी पुन्हा एकदा पवारांची भेट घेतली. त्यामुळे सलग 2 भेटींमुळे अजित पवार गटाकडून आता शरद पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण याच दरम्यान शरद पवारांनी साधलेलं मौन संभ्रम निर्माण करणार आहे. त्यामुळे शरद पवारांच्या या मौनाचा नेमका अर्थ काय, अजित पवारांसह बंडखोरांचं पुढे काय होणार, यासह अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादीकडून विधानसभा अध्यक्षांनाही पत्र पाठवण्यात आलेलं आहे. पक्षामधील 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी देखील राष्ट्रवादी विरोधी पक्षातच आहे. अधिवेशनासाठी विरोधकांच्या बेंचवर बसण्याची व्यवस्था करावी, विरोधकांसाठी असलेल्या बैठक व्यवस्थेमध्ये आम्हाला प्राधान्य द्यावं, असं या पत्रात नमूद करण्यात आलेलं आहे. दरम्यान आमदारांना कुठलाही व्हीप बजावला नसल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. की राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आसन व्यवस्था ही विरोधी पक्षातल्या बाकांबरोबर मध्ये करावी, असं जयंत पाटील साहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे मी पत्र दिलं. अजून आम्हाला ऑफिशियली कोणीही पक्ष सोडल्याचं काही हे आलेलं नाही. त्याच्यामुळे 9 मंत्र्यांना जो डिस्क्वालिफिकेशन नोटीस दिलेल्या आहेत ते सोडून बाकी आमदारांचा काही प्रश्न येत नाही. काय तुम्ही व्हीप जारी केलाय अधिवेशनासाठी? नाही, मी काय व्हीप जारी केलेला पक्षादेश असतो नेहमीप्रमाणे की अधिवेशनाला हजर राहा, तेवढा फक्त पक्षादेश काढलेला आहे. सगळ्या आमदारांना काढलं पक्षादेश? हो, सगळ्यांना. तर राष्ट्रवादीचे जे नेते त्यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण अगदी पाहिलेली होती. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांचं या भेटीवरती काय म्हणणं होतं ते देखील आपण पाहिलं. वळूयात पुढच्या बातमीकडे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडल्यामुळे राष्ट्रवादीकडे असलेल्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसनं दावा केलेला आहे. दरम्यान विधानसभेचा विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचा होणार असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं. विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव चर्चेत आहे. काँग्रेस पक्षाच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आज संध्याकाळी काँग्रेस पक्षाकडून विरोधी पक्षनेत्याचं नाव जाहीर होणार आहे. अजित पवार युती सरकारमध्ये सामील झाल्यानं विरोधी पक्षनेते पद रिक्त आहे आणि त्यामुळे विरोधी पक्षनेत्याची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता लागली आहे. विरोधी पक्षनेता काँग्रेस पक्षाचा असणार आहे, कोण असणार आहे यावर काय कधीपर्यंत निर्णय? म्हणजे ते फार काळ नाही, आज किंवा उद्या सकाळपर्यंत निर्णय येऊ शकतो. शेवटी आमच्या बरोबर विरोधात बसणाऱ्या आमदारांची संख्या राष्ट्रवादी काँग्रेसची संख्या बघून ती जर काँग्रेसपेक्षा कमी असेल, काँग्रेसची आमच्यापेक्षा जास्त असेल तर कदाचित हा मान किंवा ही विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी काँग्रेसकडे जाईल. उद्यापासून अधिवेशन चालू होते, मग कधीपर्यंत निर्णय होऊ शकतो? अधिवेशन चालू झाल्यावरच ती प्रोसिजर होते नेहमी. त्यामुळं ती अधिवेशन चालू झाल्यावर यथायोग्य लवकरात लवकर होईल.
महाविकास आघाडीमध्ये मोठा गोंधळ होता आणि त्यामुळे अजितदादा बाहेर पडल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान आम्ही घरातील लोक आहोत, मंत्रीपद आज नाही तर उद्या मिळणार असल्याचंही शिरसाट यांनी म्हटलं. मुख्यमंत्री आमचे आहेत, यातच समाधान असल्याचंही शिरसाट यांनी म्हटलं. दरम्यान अजित पवारांना टार्गेट का केलं जातं असाही सवाल त्यांनी यावेळी विचारलाय. आम्ही घरातले लोक आहोत, आम्हाला टेन्शन त्याचं नाहीये. मंत्रिपद आज काय उद्या काय आम्हाला त्याचं टेन्शन येत नाही, परंतु हे सरकार मजबूतीने चालव त्या मागची भूमिका आहे. आम्ही सर्वजण एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आहोत. तो जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. आज जर पाहिलं तर आज आम्हाला भरपूर निधी मिळतोय. आज आमच्या कोणत्या आमदारची तक्रार आहे का? कोणता आमदार बोलतोय का? कारण की आज तसं काही नसतं. तिजोरीची चाव्या जरी कोणाकडे जरी असल्या तर जेव्हा सगळ्यांचा एक मुखी निर्णय होतो त्याला महत्व आहे. म्हणून तुम्ही त्याच्याबद्दल अजितदादा काय करतील खातं घेण्यापूर्वीच त्यांना पुन्हा टार्गेट करायचा का प्रयत्न करतात? महाराष्ट्रासाठी आजचा दिवस मोठा आहे. अमरावतीमध्ये टेक्स्टाईल प्रकल्प होणं ही अभिमानाची बाब असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आणि यासाठी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानलेले आहेत. दरम्यान सरकार बदललं नसतं तर महाराष्ट्र 10 वर्ष मागं गेला असता अशी टीका देखील त्यांनी केली. दरम्यान ज्या ठिकाणी कापसाचं उत्पादन जास्त त्याच ठिकाणाची टेक्स्टाईल प्रकल्पासाठी निवड करण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. हमारे राज्य में कई जगह समिट हो गई G20 की. हमारे इंफ्रास्ट्रक्चर, हमारे डेवलपमेंट को एक्सपोजर देना, उसमें हमें मौका भी मिला है. और ऐसे प्रधानमंत्री जी को मैं हमारी महाराष्ट्र सरकार की जनता की ओर से बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं, उनका आभार व्यक्त करना चाहता हूं. अभी हमारी सरकार जो है बहुत मजबूत हो गई है. जैसे इसकी प्रक्रिया आप कर रहे थे, ये मेगा टेक्सटाइल पार्क वाली, उसी दरमियान हम लोग हमारी सरकार को और मजबूत कर रहे थे और अभी कोई चिंता की बात नहीं है. महाराष्ट्रामध्ये अमरावती येथे पीएम मित्रा योजनेच्या अंतर्गत इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्कच्या निर्मितीला मान्यता दिली आणि आज त्याचा एमओयू देखील या ठिकाणी झाला. ही खरोखर आमच्याकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे. इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्कची घोषणा केली आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येणं सुरू झालं. मला अतिशय आनंद आहे आणि अमरावतीच्या सगळ्या उद्योजकाचं ज्यांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी युनिट्स लावले, आज अगदी रेडीमेड गारमेंट्स पर्यंत संपूर्ण काम हे त्या ठिकाणी होते. आणि बीड जिल्ह्यामधील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे विद्यमान सभापतीसह शेकडो कार्यकर्त्यांनी BRS मध्ये प्रवेश केला. बीडच्या गेवराईमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय बाळासाहेब मस्के यांनीही BRS मध्ये प्रवेश केलाय. राज्यातील अभद्र युती आणि आघाडीला कंटाळून प्रवेश केल्याचं त्यांनी म्हटलंय. जळगाव जिल्ह्यामध्ये बोगस खतं आणि बियाणं वाटप केल्याप्रकरणी हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं. दरम्यान हा मुद्दा मंत्री गिरीश महाजनांनी कॅबिनेटमध्ये उपस्थित केला. यानंतर दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे आणि या समितीमध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश आहे. राज्य सरकारनं नुकतेच शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्कार जाहीर केलेले आहेत. या पुरस्कारांमध्ये व्हीलचेअर तलवारबाजीमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडू अनुराधा सोळंकी यांना 2021-22चा पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेलाय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या दिव्यांग खेळाडू अनुराधा सोळंकी यांनी क्रीडा क्षेत्रात गगनभरारी घेतली आहे. व्हीलचेअर तलवारबाजी स्पर्धेत जागतिक स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अनुराधा यांना 2021-22 सालचा शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्कार जाहीर झालाय. कामाव्यतिरिक्त काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर अनुराधा यांनी हे यश संपादन केलंय.
शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्कार जाहीर झाल्यानंतर जिल्हाभरातून त्यांचं कौतुक होत आहे. मी राष्ट्रीय स्तरावर 5 ब्रॉन्झ मेडल व 2 सिल्वर मेडल मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या जगात मी 38व्या रँकिंगवर आहे. मी नेदरलँड आणि पोलंड येथे भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. याची दखलच महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती अवॉर्डसाठी घेतली आणि मला तो जाहीर करण्यात आला आहे. त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाची ऋणी आहे. अनुराधा तशी लहानपणापासूनच जिद्दी मुलगी. तिला लहानपणापासूनच खेळात प्रचंड रुची होती. मात्र हाताच्या अपंगत्वामुळे ती अनेकदा खचून जायची. पण अनुराधानं हार न मानता परिस्थितीशी झुंज देत मोठ्या मेहनतीनं सरकारी नोकरी मिळवली. मात्र सरकारी नोकरीवरच न थांबता काहीतरी वेगळं करण्याच्या हेतूनं तिनं अत्यंत आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या व्हीलचेअर तलवारबाजीची निवड केली. याच खेळाच्या बळावर मुलीनं जागतिक स्तरावर ओळख मिळवल्याचा अभिमान कुटुंबियांना होताच. आता राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कारामुळे अनुराधाच्या मेहनतीचं चीज झाल्याचं त्यांच्या आई सांगतात. ती ड्युटीवर जाते, ड्युटी करून पुन्हा घरी येते आणि त्याच्यामुळं ती तलवार खेळायला सुरू होती. जसं लय मोठं नाव आमचं तिनं लांब नेलं आम्हाला. त्याच्यातमध्ये आम्ही आभारी आहे, आम्ही आनंदी आहे. त्याच्यामुळं आम्हाला काहीतरी पुढं असं वाटतं की तिचं जीवनाचं काहीतरी व्हावा. अपंगत्वाचा बाऊ न करता जिद्द आणि मेहनतीच्या बळावर इच्छित यश मिळवता येतं हे अनुराधा यांनी सप्रमाण सिद्ध केलंय. आता राज्य शासनानंही त्यांच्या मेहनतीची दखल घेत अनुराधा यांचा सन्मान केलाय. अनुराधा सोळंकीच्या या कर्तबगारीमुळे बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. घराच्या बाहेर गणपती बाप्पांची मूर्ती बसवली म्हणून चक्क 20 वर्षांनंतर पुण्यामधील वानवडी इथल्या फ्लॉवर व्हॅली सहकारी गृहरचना सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याला 5,62,000 रुपयांचा दंड सोसायटीनं केलेला आहे. पुण्यातील वानवडी इथे फ्लॉवर व्हॅली सहकारी गृहरचना सोसायटी असून या सोसायटीत जवळपास 279हून अधिक फ्लॅटधारक आहेत. सध्या होनावर आणि त्यांचे पती सतीश होनावर या दोन्ही ज्येष्ठ दाम्पत्यानं 2002 साली इथे 7व्या मजल्यावरती घर खरेदी केलं. घर खरेदी केल्यावरती त्यांनी वास्तुशांती केली. पुजाऱ्यांनी या दाम्पत्याला घराच्या बाहेर गणपतीची मूर्ती बसवायला सांगितली. तेव्हा दाम्पत्यानं 2002 साली घराबाहेर गणपती बाप्पाची मूर्तीही बसवली आणि त्यानंतर 2005 साली सोसायटी रजिस्टर करण्यात आली. मूर्ती घराबाहेर बसवल्यामुळे तब्बल 20 वर्षानंतर सोसायटीकडून 5,62,000 रुपयांचा दंड करण्यात आलेला आहे. आता हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचलंय. चंद्रपूर जिल्ह्यामधील वरोरा तालुक्यातील शेगाव इथल्या 4 युवकांचा सेल्फी काढण्याच्या नादात घोडाझरी तलावात बुडून मृत्यू झालाय. मृतकांमध्ये मनीष श्रीरामे, धीरज झाडे, संकेत मोडक, चेतन मांदाडे यांचा समावेश आहे. शेगाव इथल्या 8 युवक पार्टीसाठी घोडाझरी तलाव इथे आलेले होते. घोडाझरी तलाव परिसरात फिरल्यानंतर सेल्फी काढण्याच्या नादात एक जण घसरून पडला. त्याच्या पाठोपाठ 3 जण पडले आणि सोबतच्या 4 सहकाऱ्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र पावसामुळे घोडाझरीच्या पाण्याची पातळी वाढली आणि त्यामुळे त्यांचा पत्ता लागला नाही. सध्या शोध सुरू असून पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत. तर या होत्या संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा प्राईम घडामोडी. तर आजच्या प्राईम टाईममध्ये इथेच थांबूयात. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.